गुड इव्हनिंग फायटर्स. चलो ऑल ऑफ यू गुड इव्हनिंग. सात्विक सिद्धी बेटा चलो. हर्ष आला का? ओके. बरेच जण राहिलेत अजून. वेळेवर यायचं बाळांनो. क्लास जॉईन करताना वेळेवर जॉईन करायचा. चला आजचा आता बाळांनो हे आपलं बेसिकचा जो लेक्चर होता किंवा डेमो लेक्चर म्हणा, आजचा लास्ट लेक्चर आहे. आपल्याला सोमवारपासून आता इंडेक्स प्रमाणे स्टार्ट करायचा आहे. ओके यस. चला आले का नाही अजून? आले. हा आता याच्यामध्ये बाळांनो इयत्ता 4थी असेल, इयत्ता 5वी असेल, इयत्ता 6वी असेल, इयत्ता 7वी असेल, इयत्ता 8वी NMMS असेल किंवा 3रीचा विद्यार्थी असेल, सर्वांसाठी हे युनिट कन्व्हर्जन फार महत्वाचं आहे. एकक रूपांतर करणे. मीटर, सेंटीमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मिलीमीटर हे जे आहे ना हे फार महत्वाचं आहे. कोणत्याही वर्गाचा विद्यार्थी असो तो स्पर्धा परीक्षेमध्ये जर समजा कोणतीही परीक्षा देत असेल, मग ती शालेय स्पर्धा परीक्षा असो का 11वी 12वी नंतर पदवी नंतर जी स्पर्धा परीक्षा असेल ती असो, सर्वांना हा सिलेबस मध्ये पॉइंट आहे जशास तसा. याच्यामध्ये बिलकुल बदल नाहीये. मग तुम्ही MPSC द्या, UPSC द्या, कोणतीही परीक्षा द्या. त्याच्यामुळे हा पॉइंट शिकताना फार बेसिक पासून म्हणजे एकदम साध्या सोप्या पद्धतीनं शिकायचं आपल्याला. पुस्तकातली पद्धत वापरायची नाही. ओके. बुक मधली कुठली मेथड आपण याला यूज करणार नाहीये. आपण आपल्या स्वतः जनरेट केलेल्या, स्वतः तयार केलेल्या पद्धती वापरायच्यात. एकदम सोप्या पद्धती आहेत. पाठ करण्याची गरज नाही. ओके. जर आज काही पालक लेक्चर बघत असतील तर त्यांना सर्वांना विनंती आहे की आता सोमवारपासून आपले रेग्युलर लेक्चर ऍप मध्ये जो इंडेक्स प्रमाणे है ना, तर जो महाराष्ट्र शासनाचा सिलेबस असेल किंवा आपल्या परीक्षेचा जो सिलेबस असेल तर त्या सिलेबसच्या इंडेक्स प्रमाणे लेक्चर सुरू होणार आहेत. आता इथून मागे जवळपास आपण 1-1.5 महिना झाले लेक्चर घेतोय. बेसिकचे लेक्चर घेतले, सरांनी काही त्याच्यामध्ये पेपर विश्लेषण केले. तर हे सगळ्या गोष्टी आपण डेमो लेक्चर म्हणून केलेल्या आहेत. काही जण गावाकडे होते, काही जण मामाच्या गावाला गेले, काही जण फिरायला गेले है ना. पालकांचं पण आता तेवढं विशेष लक्ष नव्हतं का, कारण सुट्ट्या आहेत. परंतु आता सोमवारपासून म्हणजे 15 तारखेपासून शाळा पण सुरू होत आहे आणि सर्व विद्यार्थी बाहेर कुठे फिरायला गेले असतील, मामाच्या गावाला गेले असतील तर ते आज उद्या घरी येणार आहेत आणि सोमवारपासून शाळेला दररोज आपल्याला जायचं आहे. बरोबर आहे. म्हणून आता सर्वजण अभ्यासाकडे लक्ष देणार आहेत. तर पालकांना सुद्धा विनंती आहे की इथून मागचे जे लेक्चर आहेत त्या ऍपमध्ये बघता येतात किंवा जो सोमवारपासून आपण लेक्चर घेतोय, सोमवारपासून जो सिलेबस स्टार्ट करतोय इंडेक्स प्रमाणे, त्याच्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न असतील. सगळे बेसिक ते ऍडव्हान्स लेवलचे, आणि ते लेक्चर करणं फार गरजेचं आहे. सर्वांनी ते लेक्चर अटेंड करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर ज्या पालकांनी ऍडमिशन घेतलेलं नसेल तर त्या सर्व पालकांना विनंती आहे की सोमवारच्या अगोदर आपल्या पाल्याचं ऍडमिशन घेणं आपल्याला गरजेचं आहे. का? कारण सोमवारपासून जे लेक्चर होतील ते लेक्चर मात्र सिलेबस प्रमाणे होतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलात मी नाही 10 दिवसांनी ऍडमिशन घेतो तर मागचे लेक्चर पालकांना लेकरांना कव्हर करायला थोडंसं अवघड जातं. एका दिवसात 2-2, 3-3 लेक्चर अटेंड करू शकत नाही विद्यार्थी. बरोबर आहे ना. दररोजचं एकच लेक्चर विद्यार्थ्यांनी लाईव्ह अटेंड करायचं आणि पालकांनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष ठेवायचंय. जसं आपण तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगल्याप्रमाणे आपण महिन्यातून एक पालक मीटिंग घेणार आहे. त्या पालक मीटिंग मध्ये जे जे तुम्हाला डाऊट असतील, जे जे तुमच्या शंका असतील, त्या सगळ्या शंकांचं निरसन तुमचं लगेच झालेलं असेल, तुम्ही ते पालक मीटिंग मध्ये विचारायचं आहे. त्याचबरोबर मग तुम्ही काही विचारू शकता. समजा विद्यार्थ्यांनी तुम्हाला सांगितलं की आमचा हा असा डाऊट आहे, तर त्यासाठी डाऊट सेशन वेगळं ठेवा. तर आम्ही ते विद्यार्थ्यांसाठी डाऊट सेशन पण ठेवणार आहे. कारण काय आहे ना की ह्या स्पर्धा परीक्षा, शालेय स्पर्धा परीक्षा असो, मग त्या स्कॉलरशिप असो, नवोदय असो, NMMS असो, आरंभ असो, कोणती परीक्षा असो, महाराष्ट्र शासन ही परीक्षा घेण्यामागचा एकच उद्देश आहे. कोणता? की बाबा ह्या विद्यार्थ्यांना इथे आर्थिक सहाय्य पण मिळायला पाहिजे आणि भविष्यात ज्या प्रत्येकाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या त्याचा पाया पक्का झाला पाहिजे. हे महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे. ओके. मग तो कोणत्याही वर्गात असो विद्यार्थी, प्रत्येक वर्गात कोणती ना कोणती परीक्षा दिलेली आहे. बघा, 4थीला स्कॉलरशिप आहे, 3रीला आरंभ आहे, त्याच्यानंतर 5वीला नवोदय आहे, 6वीला आरंभ आहे, त्याच्यानंतर 7वीला स्कॉलरशिप आहे, 8वीला NMMS आहे. बरोबर आहे. अशा प्रकारच्या सगळ्या वर्गांसाठी परीक्षा ठेवल्या. त्याचं कारण ते आहे. आणि आपल्या या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जी टीम आपल्याला शिकवते, जे शिक्षक आहेत, तर हे शिक्षक आपल्याला MPSC UPSC पर्यंतच्या परीक्षांना
जे विद्यार्थी बसतात त्यांना सुद्धा मार्गदर्शन करतात. म्हणजे या विद्यार्थ्यांना 4थी 5वी 6वी 7वी 8वीला जो सिलेबस आहे तोच सिलेबस पुढे त्यांना स्पर्धा परीक्षात आहे. म्हणजे तिथं काय विचारतं हे आम्हाला माहिती आहे. म्हणून मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की बानो हा जो चॅप्टर आहे हा आपल्याला भविष्यात स्पर्धा परीक्षेसाठी फार महत्वाचा आहे. जसा आजचा जो चॅप्टर आहे कन्व्हर्जन ऑफ युनिट हे फार महत्वाचं आहे. हो, तुमच्या UPSC पर्यंतच्या सगळ्या परीक्षांना बाळांनो असाच्या असाच आहे. याच्यात 1% कमी नाही, 1% जास्त नाहीये. जो आपल्या सिलेबसमध्ये तोच तुमचा UPSC पर्यंतच्या सिलेबसमध्ये आहे. कुठला? युनिट कन्व्हर्जन. म्हणून इथं आपण तयारी करताना व्यवस्थित प्लॅनिंग न करतोय. फक्त ज्या ज्या पालकांना वाटतं की बाबा आपल्या लेकरांनी नवोदयची परीक्षा द्यायची, स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची, NMMS ची परीक्षा द्यायची, हे जर आपलं कन्फर्म असेल, कन्फर्म म्हणजे काय, फक्त स्कॉलरशिप मिळावी म्हणून नाही, तर भविष्यात त्याचा आपल्याला फायदा होणारच आहे. त्यासाठी ज्यांना वाटतं की बाबा आपल्याला स्कॉलरशिप नवोदय किंवा NMMS ची परीक्षेसाठी तयारी करायची, क्लास जॉईन करायचा आहे, त्यांना एकच विनंती आहे की इथून मागचे लेक्चर तुम्ही जसं होईल तसं बघा, नाही बघले तरी चालेल, कारण मी ते प्रत्येक चॅप्टरला पुन्हा घेणारच आहे. पण सोमवारच्या लेक्चरच्या अगोदर सगळ्यांचं ऍडमिशन झालेलं असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात खूप तुम्हाला क्लास अवेलेबल असतील, परंतु दोन्ही लँग्वेजमध्ये विद्यार्थ्यांना ज्या लँग्वेजमध्ये जमेल त्या लँग्वेजमध्ये शिकवणारी फक्त एकमेव महाराष्ट्रातली अकॅडमी आहे, ती म्हणजे ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी. त्याचबरोबर ह्या शिक्षकांचा अनुभव तुम्हाला आताच म्हटलं की सकाळी स्कॉलरशिपचा क्लास होतो, दुपारी शिक्षक भरतीचे क्लासेस आहेत, त्याचबरोबर MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस आहेत. म्हणजे हा अनुभव आपल्याला इथं वापरता येईल, इथल्या विद्यार्थ्यांना हा कामाचा असेल. ओके, म्हणून तुम्हाला म्हणतोय की क्लास निवडताना फक्त तिथे त्याची जाहिरात बघून निवडायचा नाही, तर तिथे शिकवणारी टीम काय, त्यांचं क्वालिफिकेशन काय, त्यांचा अनुभव काय, त्याचबरोबर भविष्यामध्ये आपल्याला ज्या परीक्षा द्यायच्या, मग तुम्ही म्हणसाल सर आम्हाला नीट आणि JEE द्यायचे, मग नीट आणि JEEचं मी मागच्याच लेक्चरला बोललो की तुम्हाला काही अडचण असू द्या, त्याला तुम्हाला गाईड करायला मी समर्थ आहे. ओके, यस. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं ना 1 महिना फक्त नीट JEEचं फाउंडेशनच विद्यार्थ्यांसाठी मी घेणार आहे आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षा झाल्याच्या नंतर. आलं लक्षात? त्याच्यामुळं कोणतीही परीक्षा असो, तुम्हाला RIMC असेल किंवा सैनिक भरती असेल किंवा MPSC UPSCची असेल किंवा नीट JEE असेल किंवा होमी बाबाची परीक्षा असेल, स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील, ज्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायो असेल, ह्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला मार्गदर्शन इथं उपलब्ध असेल. पण त्यासाठी तुम्ही सर्वांनी पहिल्या लेक्चर पासून प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. आलं लक्षात? ओके, चला. मी कधीच असं चालू लाईव्ह क्लासमध्ये एवढा वेळ असं बोलत नाहीये, परंतु आपल्याला सोमवारपासून आपलं रेग्युलर लेक्चर स्टार्ट करायचे, तर रेग्युलर लेक्चर सिलेबस स्टार्ट करायचा आहे. त्याच्यामुळं हे तुम्हाला मी बोलतोय, कारण एवढं मी कधी बोलत नाहीये मनामध्ये, कारण पहिलाच आपल्याला 1 तास असतो आणि त्याच्यामध्ये हा बोलण्यात वेळ घालण्यात काही अर्थ नाहीये. त्याच्यामुळे मी कधीच बोलत नाही, परंतु तुम्हाला सांगितलं ना सोमवारपासून फार महत्वाचे लेक्चर आहेत. म्हणून सर्वांनी ज्यांना ज्यांना वाटते की आपल्या पाल्यांना स्कॉलरशिपची तयारी करावी, पाल्यांना भविष्यात त्याचा फायदा व्हावा, तर त्यांनी सोमवारच्या अगोदर ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. तुम्ही भविष्यात जुलैमध्ये ऍडमिशन घेसाल पण त्याचा फायदा होणार नाही. का? कारण विद्यार्थ्यांचा पाया हा पहिल्या लेक्चर पासून पक्का होत जातो. आलं लक्षात? ओके, चला, डन. यस, आपली फी सुद्धा काही खूप नाही अशी. तिसरीची 2000 आहे, चौथीची 2500, 5वी 2500, 6वी 2500 आहे, 7वी आणि 8वी 3000 आहे. वर्षभराची फीस आहे ती. ओके, चला. आलं लक्षात? बोर्डावरती जे दिसतं ह्या सगळ्या परीक्षांचं इथं मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे ओळखीचे असतील इतर मित्र त्यांनाही सांगा, आणि जे विद्यार्थी आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर लेक्चर अटेंड करत असतील तर त्यांनी त्याला लाईक सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, कारण पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप येतील. चला या आता आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे या. यस, ओके, आला आता सर्वांच्या लक्षात? बरंच आपण फास्ट आटपलं. तुम्हाला तेवढं मला सांगायचं होतं, कारण पालकांना ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आपल्यापैकी बरेच जण शिक्षक असतील, जिल्हा परिषदला असतील किंवा माध्यमिकला असतील, बरोबर आहे ना? तर त्यांना ह्या गोष्टी तर माहितच आहेत, परंतु जे पालक शिक्षक नाही आहेत किंवा काही जण शेतकरी आहेत किंवा दुसऱ्या पदावर कुठेतरी जॉब करतायत, त्यांना ह्या गोष्टी माहिती नाहीत. मग त्यांना ह्या गोष्टी माहित होणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला. आपल्याला कुठलीही अडचण असो बाळांनो, कोणतंही परीक्षा असो, कोणतंही लेक्चर असो, काहीही असो, तुम्ही विचारू शकता, नो प्रॉब्लेम. इथं सर्व गुण संपन्न शिक्षक आहेत, कोणती परीक्षा असो, है ना, कोणती असो. म्हणून मी तुम्हाला मागे म्हटलं, ज्याला वाटतं बा मला डॉक्टर व्हायचंय, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या वेळेसच्या उन्हाळ्यामध्ये रिकामा 2-3 महिने वेळ वाया घालण्याच्या ऐवजी मी त्या वर्गाचं तिथं नीट JEEचं फाउंडेशन घेणार आहे. ओके,
म्हणजे नीट JEEचा जो बेस असतो तो घेणार आहे तिथं मी, कारण वेळ नको ना वाया घालायला, एक एक तास फक्त द्यायचा आहे आपल्याला दररोज तिथं. चला, युनिट कन्व्हर्जन काय आलं, युनिट कन्व्हर्जन. आता बघा किती सोप्या पद्धतीने हे तुम्हाला मी सांगतो. सर्व विद्यार्थ्यांना कुठलीही गोष्ट पाठ न करता, रट्टा न मारता, एकदम साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी शिकवणार आहे. आता युनिट कन्व्हर्जन म्हणजे काय रे बाळांनो, समजा मी तुम्हाला म्हटलं ना 12 हेक्टोमीटर इक्वल टू किती मीटर, तर हे सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. हेक्टोमीटर इक्वल्स टू किती मीटर, ठीक आहे, किती मीटर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. का, कारण हेक्टोमीटरच नाही तर आपल्याला डेसी, सेंटी, मिली, डेका, किलो हे सगळे एकक येतात, बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांचं कन्व्हर्जन जमलं पाहिजे. म्हणजे आपल्याला लगेच येतं का सांगता, नाही येत ना. मग आता तुम्हाला लेक्चर संपलं की ह्या बघा गोष्टी किती सोप्या जातील, सगळ्यांना ह्या गोष्टी सांगता येतील. आलं लक्षात, थोडंसं लक्ष द्या. आता मी काय म्हणतो पहा, आपल्याला सगळ्यात पहिले जे कन्व्हर्जन करायचं घ्यायचंय ते म्हणजे काय, तर असं घ्यायचंय बघा, लांबी किंवा अंतर. लांबी किंवा अंतर कशात मोजतो आपण बाळांनो, लांबी किंवा अंतर आपण मोजताना मीटर, सेंटीमीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर असे एकक आहेत नाही, मीटरवाले येतं है ना. तर लांबी किंवा अंतर मोजण्याचं प्रमाणित एकक, स्टँडर्ड युनिट काय आहे बाळांनो, मीटर आहे. ठीक आहे, तर पहा आता, लेंथ ऑब्लिक डिस्टन्स, ओके, लेंथ ऑब्लिक डिस्टन्स हे मोजण्यासाठी आपल्याला काय एकक आहे स्टँडर्ड एकक, तर ते आहे तुमचं मीटर. आलं लक्षात, ओके. आता ह्या मीटरचं तुम्हाला कन्व्हर्जन इतर मध्ये करायचंय, इतर यांचं कन्व्हर्जन मीटर मध्ये करायचं, ह्या गोष्टी येतात, बरोबर आहे ना. बर, तत्पूर्वी तुम्हाला एक मी थोडस वेगळ्या पद्धतीनं सांगतो, पाहता. समजा हे मीटर आहे, एकच मिनिट, कुणीही आता लिहू नका, माझं पूर्ण झाल्याच्या नंतर लिहा. पहा, समजा हे मीटर आहे. आता मीटर नावाचा एक मुलगा होता, समजा काय, मीटर नावाचा एक मुलगा होता, 4थीचा विद्यार्थी असेल, 3रीचा विद्यार्थी असेल, कोणताही असेल, बरोबर आहे. तर ह्या विद्यार्थ्यांसाठी सेम पद्धत आहे. तुम्हाला काय म्हटलं मी, MPSC UPSC पर्यंत सुद्धा हेच आहे, वेगळं काहीच नाही आहे. ठीक आहे, मला लक्ष द्या. समजा मीटर नावाचा एक मित्र आहे, मुलगा आहे, त्याला आहे ना 3 मित्र आहेत. बघा काय म्हटलं मी, हा मीटर नावाचा एक विद्यार्थी आहे, त्याला 3 मित्र आहेत. शाळेमध्ये त्या 3 मित्रांचे नाव आहेत त्याच्या, डेका, हेक्टो आणि किलो. काय नाव आहेत बघा, डेका, हेक्टो आणि किलो. आलं लक्षात. मग हे डेका, हेक्टो, किलो 3 मित्र त्याच्या उजव्या साईडला उभे राहतात. आणि कसे राहतात, उंचीनुसार राहतात. म्हणजे मीटर पेक्षा थोडासा उंच कोण आहे, डेका आहे, त्याच्यापेक्षा थोडासा उंच कोण आहे, हेक्टो, त्याच्यापेक्षा थोडासा उंच कोण आहे, की बाबा किलो आहे. म्हणजे काय, तर मीटरपेक्षा मोठा डेका आहे, डेकापेक्षा मोठा हेक्टो आहे, हेक्टोपेक्षा मोठा किलो आहे. किती मित्र आहेत त्याचे, 3 मित्र. कसे उभे राहिले तर, डेका, हेक्टो आणि किलो, बरोबर आहे. चला, उजव्या साईडला आपल्याला हे कळालं की बाबा त्याचे 3 मित्र आहेत आणि त्याच्या 3 मित्रांचं नाव काय आहे, तर पहिल्या मित्राचं नाव आहे त्याच्या डेका, हेक्टो, किलो. पाहता, पहिल्या मित्राचं नाव आहे डेका, ओके. दुसऱ्या मित्राचं नाव आहे हेक्टो, काय आहे बाळांनो, हेक्टो मीटर. ठीक आहे, त्याचबरोबर तिसऱ्या मित्राचं नाव आहे किलोमीटर. ठीक आहे, किलोमीटर. हे 3 मित्र झाले बघा, कोणाचे, मीटरचे. आलं लक्षात. आता ह्या मीटरचे 3 मित्र झाले. आता याच मीटरला 3 मैत्रिणी पण आहेत. काय, आता 3 मैत्रिणी पण आहेत. हा, पहा, 3 मित्र झाले, आता 3 मैत्रिणी येतात. पण मैत्रिणींचे नाव काय येतं, डेसी, दुसरीचं नाव सेंटी, तिसरीचं नाव मिली, पहिलीचं नाव काय, डेसी, डेसी, डे 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 डेसी, दे नाही डेसी, ओके, डेसी. दुसरीचं नाव सेंटी, तिसरीचं नाव मिली. बरोबर लिहा बरं, डेसी, डेसी म्हणतोय, नाहीतर देसी लिहिसान. हा, पप्पा तुझे ऑनलाईन हाणतील मला, तिथून काय शिकल्या सर आमच्या पोरांना म्हणतील, हा ना. त्याच्यामुळं काय म्हटलं मी, पहिली मैत्रीण डेसी, दुसरीचं नाव सेंटी, तिसरीचं नाव मिली. आल्या. आता पहा 3 मैत्रिणी काय काय आहेत ह्याच्या. 3 मैत्रिणी. पहिल्या मैत्रिणीचं नाव काय आहे, डेसी, 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 डेसी मीटर. दुसरीचं नाव आहे इथं सेंटीमीटर, तिसरीचं नाव काय, सेंटी. आणि तिसरीचं नाव आहे
मिली, मिली तो मिली, नाही तो नाही मिली. ओके, पहा किती झाले मित्र, 3. आणि मैत्रिणी किती झाल्या, 3. म्हणजे टोटल 6 जण झाले बघा. त्याला मित्र मैत्रिणी मिळून किती जण आहेत, 6 जण. आलं का एवढं लक्षात? आता काय करायचं, थोडस लेक्चर संपलं ना की किंवा संध्याकाळी जेवण वगैरे झालं की काय करायचं, असं उभं राहायचं 2 मिनिट आणि स्वतःला काय म्हणायचं, मी मीटर आहे म्हणायचं. मी कोण आहे, मी मीटर आहे म्हणायचं. बर, मग मी मीटर आहे म्हटल्यानंतर काय करायचं बघा, माझे मित्र, पहिला मित्र कोण, डेका. दुसरा मित्र कोण, हेक्टो. तिसरा मित्र कोण, किलो. मित्र उभे येतं म्हणायचं इकडनं. मित्रांचे नाव काय, डेका, हेक्टो, किलो. डेका, हेक्टो, किलो. आणि मला 3 मैत्रिणी आहेत म्हणायचं, त्यांचे नाव काय, डेसी, सेंटी, मिली. डेसी, सेंटी, मिली. आलं लक्षात? ओके, 3 मित्र 3 मैत्रिणी लक्षात आल्या. बर, आता ह्या 3 मैत्रिणी आणि 3 मित्र कसे उभे येतात, उंचीनुसार किंवा आकारानं मोठे म्हणू शकतो आपण. बरोबर आहे. मग आता पहा, सगळ्यात लहान मिली, मिली तो मिली, सगळ्यात लहान. त्याच्यापेक्षा थोडं मोठं कोण आहे, सेंटी. सेंटीपेक्षा थोडं मोठं डेसी. डेसीपेक्षा थोडं मोठं मीटर. मीटरपेक्षा मोठं डेकामीटर. डेकापेक्षा मोठं हेक्टोमीटर. हेक्टोपेक्षा मोठं किलोमीटर. मग याच्यात सगळ्यात मोठं कोण आहे, सगळ्यात मोठं आहे किलो. सगळ्यात मोठा आहे किलो. सगळ्यात लहान कोण आहे, मिली. सगळ्यात मोठं कोण आहे, किलो. सगळ्यात लहान कोण आहे, मिली. लहान मोठं कळालं. बर, मी दुसऱ्या भाषेत तुम्हाला अजून एक सांगतो. हे जे एवढे लोक उभे आहेत ना, एवढ्या लोकांमध्ये समजा पहा, या एवढ्या लोकांमध्ये जो कुणी इकडच्या साईडला असेल ना, तो मोठा असतो असं म्हणायचं. जो कुणी इकडच्या साईडला असतो तो मोठा. जसं डेका आणि हेक्टो मध्ये कोण मोठं, हेक्टो मोठा. का, इकडच्या साईडला आहे. बरोबर आहे. इकडे या. समजा डेसी आणि सेंटी मध्ये डेसी इकडच्या साईडला आहे, मग डेसी मोठा. डेसी आणि मीटर मध्ये इकडं मीटर आहे, मग मीटर मोठा. आलं लक्षात? इकडच्या उजव्या साईडला जो असतो तो मोठा असतो. काय, उजव्या साईडला जो असतो तो मोठा असतो, कोणी असो. आणि इकडच्या साईडला जो असतो तो लहान असतो. बरोबर आहे. बर, आता याच्यानंतर एक छोटासा पॉइंट लिहून देतो मी तुम्हाला इकडं. तो पॉइंट तुम्हाला आता नाही कळणार, पण जेव्हा आपण प्रश्न घेईल ना तेव्हा कळेल. पहा, जेव्हा मोठ्याचं रूपांतर, बघा, लार्ज युनिट इज कन्वर्ट इनटू स्मॉल युनिट. मोठ्याचं रूपांतर लहान मध्ये करतो. काय, मोठ्या एककाचं रूपांतर लहान एककात करतो तेव्हा, बघा महत्वाचा पॉइंट आहे, तेव्हा गुणाकारात 1 घ्यावा. एवढाच पॉइंट लक्षात राहू द्या. गुणाकारात 1 घ्यावा. ठीक आहे. हा 1 पॉइंट झाला. हा काय झाला, 1 पॉइंट. आता दुसरा पॉइंट बघा काय आहे. जेव्हा लहान्या एककाचं रूपांतर तुम्ही मोठ्या एककात करता, मोठ्यात करता, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, भागाकारात म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये, भागाकार म्हणजे डिनॉमिनेटर, भागाकारात ओके 1 घ्यावा. आलं लक्षात? भागाकारात 1 घ्यावा. हे 2 पॉइंट तुमचे नोटमध्ये लिहिणं गरजेचं आहे. काय म्हटलं मी, जेव्हा मोठ्याचं रूपांतर लहान्यात करताय तेव्हा गुणाकारात 1 घ्यावा. लहान्याचं रूपांतर मोठ्यात करताय तेव्हा भागाकारात 1 घ्यावा. डिनॉमिनेटर मध्ये 1 घ्यावा. चला, एवढं फास्ट नोट करा बरं. का, कारण आपल्याला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. हे तर लक्षात राहतं. असंच परीक्षेमध्ये काय करायचं, असं लिहायचं. तुम्हाला सांगतो पहा, मीटर लिहायचं. प्रश्न आला ना, मीटर लिहायचं. तुम्हाला जर वाटलं बा माझं आता कन्फ्युजन होतंय तर मीटर लिहायचं. नावं ध्यानात ठेवायचं. डेका असं छोटं छोटं लिहायचं, हेक्टो आणि किलो. ओके, डेसी, सेंटी आणि मिली. आणि मधामध्ये काय करायचं, अशा फक्त रेषा मारणं मात्र विसरायच्या नाही. त्या विसरायच्या नाही. असं फास्ट काढायचं. किती मिनिट लागतो, मोजून 10 सेकंद लागतात. 10 सेकंदात तुम्ही एवढं लिहू शकता. बरोबर आहे. यस, ओके. 10 सेकंदात लिहिलं. 10 सेकंदात लिहिलंय. उरलेल्या 20 सेकंदात तुमचं उत्तर येतं. बरोबर आहे. यस. मग चला, बोर्डवर जेवढं दिसतं ना तेवढं अगोदर कंप्लीट नोट करून घ्या फास्ट. कमेंट पण दिसणार चालल्यात मला तुमच्या. चला, व्यवस्थित नोट करून घ्या. अच्छा, उत्तर सांगितलं होय मागच्या प्रश्नाचं. वा वा वा, शाबास. काही जणांनी उत्तर पण सांगितलं होतं.
चला नोट करून घ्या तुम्ही. डन बोला, डन. चलो हर्ष महाराज, ओके. सिद्धी बेटा झालं. कंप्लीट झालं का? ओके, सर्वांचं झालं बाळांनो. ओके, आता बघा मी पहिला प्रश्न लिहितो. काय लिहिलं बघा मग मी. समजा 12 हेक्टोमीटर, 12 हेक्टोमीटर इक्वल टू किती डेसिमीटर. चला बर सांगा, आता तुमच्या समोर आहे बघा. पुस्तकामध्ये आपल्याला वेगळ्या पद्धती दिल्यात, त्याचबरोबर पुस्तकात आहे ना तुम्हाला पाठ करायला सांगितलंय त्यानं. काय की 1 डेसिमीटर म्हणजे 0.1 मीटर, 1 सेंटीमीटर 0.01 मीटर, 1 मिली म्हणजे 0.001 मीटर असं दिलंय. ते पाठ करायचं नाही, काहीच करायची गरज नाही. तुम्हाला मी सोपी पद्धत सांगतो आता. चला, ज्याला पॉसिबल आहे त्यांनी, किंवा चला यांचं उत्तर आलं, हर्षचं उत्तर आलं. वा वा वा, शाबास. चुकलं तर चुकू द्यायचं बाळांनो, डायरेक्ट सांगायचं है ना. कोण काय म्हणणार आहे आपल्याला, हे की नाही? कोणी म्हणणार आहे का काही नाही. चुकू द्या ना, चुकत चुकत शिकायचं असतं आपल्याला, पण कॉन्फिडंट न उत्तर सांगायचं. झालं का तुमचं? या आता मी तुम्हाला याला 3 स्टेप सांगतोय. तीन पैकी फक्त एकाच स्टेप मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे, एकदम साधं कॅल्क्युलेशन. ओके, 2 स्टेप मनातल्या मनातच करायच्यात तुम्हाला. पहिली स्टेप पहा, जो आकडा दिलाय तो पहिले लिहून घ्या. घेतलं 12. जो आकडा दिलाय तो पहिले लिहून घ्या. घेतला, लिहिला. ओके 12. आता पहा दुसरी स्टेप. दुसरी स्टेप काय सांगते की कशाचं रूपांतर कशात करायचंय. म्हणजे काय, छोट्याचं रूपांतर मोठ्यात करायचंय का मोठ्याचं रूपांतर छोट्यात करायचंय. काय म्हटलं मी तुम्हाला, छोट्याचं रूपांतर मोठ्यात करायचंय का मोठ्याचं रूपांतर छोट्यात करायचंय. ही दुसरी स्टेप आहे. पहिली स्टेप काय आहे तसंच लिहून टाकायचं. पहिली स्टेप संपली, एकदम साधी स्टेप आहे. दुसरी स्टेप काय, छोट्याचं रूपांतर मोठ्यात का मोठ्याचं रूपांतर छोट्यात हे आपल्याला ओळखायचं. या इकडे कोणाकोणाचं कन्वर्जन आहे, हेक्टो आणि डेसी. बोला, हेक्टो इकडं आहे, डेसी इकडं आहे. इकडं जो असतो तो मोठा असतो, म्हणजे याचा अर्थ हेक्टो मोठा आहे. मोठ्याचं रूपांतर कशात करताय, लहान्यात करताय. म्हणजे मोठा इकडे कशात रूपांतर करतोय आपण, लहान्यात करतोय. चला इकडे या. मोठ्याचं रूपांतर लहान्यात करत असेल, पहा मोठ्याचं रूपांतर लहान्यात करत असेल तर गुणाकारात 1 घ्यावा. चला याच्या गुणाकारात 1 घ्या. घेतला, झालं. दुसरी स्टेप कंप्लीट. मनातल्या मनातच करायची होती ना, मनातल्या मनातच करायची होती. मोठं कोण लहान कोण आपल्याला असंही कळतं ते न लिहिता. ओके, दुसरी स्टेप झाली. आता तिसरी स्टेप पहा काय आहे. तिसरी स्टेप तुम्हाला हेक्टो आणि डेसीचं रूपांतर, हेक्टोचं रूपांतर डेसीत करायचंय. मग इकडे पकडायचं, हेक्टो कुठं आहे आणि डेसी कुठं आहे. चला, डेसी इथं आहे, हेक्टो इथं आहे. यांच्या मधात, मधात म्हणतोय आम्ही, मध्यभागी, इकडच्या नाही, त्यांच्या मध्यभागी है ना, मध्यभागी किती उभ्या रेषा आहेत ते बघा. किती उभ्या रेषा आहेत. डेसी इथं आहे, हेक्टो इथं आहे. मग उभ्या रेषा 1 2 3, बरोबर आहे. इकडची घ्यायची नाही, ती बाहेर आहे. ह्याची इकडची घ्यायची नाहीत कारण बाहेर आहे. मधातल्या फक्त मधात उभ्या किती रेषा येतात, 3 रेषा येतात. मग याच्या पुढे 3 झिरो लिहायचे, संपला विषय. आणि यांचा गुणाकार 12 गुणिले 1000 म्हणजे काय आलं, 12,000 डेसिमीटर. डेसिमीटर कळालं. बघा किती सोपं आहे. पहिली स्टेप आहे तसं लिहायचं. दुसरी स्टेप लहान्याचं रूपांतर मोठ्यात का मोठ्याचं रूपांतर लहान्यात, मनातल्या मनात करायचं. आणि फक्त तिसऱ्या स्टेपला तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन काय, गुणाकार आणि भागाकार, है की नाही. किती सोपं आहे. चला नोट करा. झाला असेल तर डन बोला. झाला असेल तर डन बोला. हा चला, झालं का.
येस ऑर नो? कंप्लीट. हर्ष डन. ओके. चला सर्वांचं झालं का बघा? समजलं? ओके डन. आता तुम्ही सॉल्व करा बरं, मी एक लिहून देतो. त्याचं उत्तर तुम्ही सॉल्व करा. आता तुम्ही उत्तर काढा बरं त्याचं बघूत. पहा आता दुसऱ्याच प्रश्नाला तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे, एवढी सोपी मेथड आहे राव. या इकडे 127 बघा, 127 समजा म्हटलंय त्यानं डेकामीटर. डेकामीटर इक्वल्स टू किती? किती मिली? चला कोण सांगेल? आज आपल्याला एवढाच भाग घ्यायचा. हा थोडंसं लवकर पण लेक्चर संपू शकेल आजचं, काय अडचण नाही. एवढाच भाग क्लिअर करायचा आहे आणि सोमवारपासून मग इंडेक्स प्रमाणे आपल्याला चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. जे जे तुमचे मित्र असतील बाळांनो त्यांना पण सांगा का, कारण आता सोमवारपासूनचं जे लेक्चर असेल ते फार महत्त्वाचं असेल आणि तिथून पुढे आपल्याला परत वापस यायचं नाही बरं. मग तो सिलेबस पुढे 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 जाईल आणि सगळा सिलेबस झाल्याच्या नंतर मग रिव्हिजन करायचं. उत्तर कोणाचं आलं बोला? 127 डेकामीटर इक्वल टू किती मिलीमीटर? वेळ नाही लागला पाहिजे. 127 जशास तसं. तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ आहे. कशासाठी? ती लिहिण्यासाठी. त्याच्यानंतर काय आलं उत्तर? सिद्धीचं 1270 आलं. बरं. हर्षचं काय आलं? 127च्या पुढे 1 2 3 4 0. बर ठीक आहे. विचार करा मी काय काय स्टेप सांगितल्या. हे डेका आहे, डेसी नाही. डेका आहे. डेका काय? ते डेका आहे. डेका. वेळ लागू द्या. ओ आलं. बर पाहत वरचे वरद बेटा, वरद कुठे गेला तू? तेजस्विनी बेटा, लक्ष द्या. पाहत इथे तुम्हाला पहिली स्टेप जो आकडा दिलाय तो लिहिला. 127 संपली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय आहे? ओळखा. लहान्याचं रूपांतर मोठ्यात करायचंय का मोठ्याचं रूपांतर लहान्यात करायचंय? आता इथं डेका आहे आणि तिकडे काय? मिली आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे मिली सगळ्यात लहान आहे. यस, मिली सगळ्यात लहान आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर आहे की नाही? यस. म्हणजे मोठ्याचं रूपांतर कशात करतोय? लहान्यात करतोय. मोठ्याचं रूपांतर लहान्यात करतोय. बरोबर आहे. मग तिकडे चला. मोठ्याचं रूपांतर लहान्यात करतोय म्हटल्यानंतर तुम्हाला गुणाकारात काय घ्यावं लागेल? 1 घ्यावं लागेल. चला गुणाकारात घ्या. 1 घेतला. आता तिसरी स्टेप. दुसरी स्टेप कंप्लीट झाली. तिसरी स्टेप काय? पहा, तुम्हाला डेका आणि मिली हे विचारले. काय विचारले? डेका आणि मिली. बरोबर आहे. मग डेका आणि मिली मध्ये किती उभ्या रेषा आहेत त्या बघा बरं. डेका मिली. मिली इथं आहे, डेका इथं आहे. चला मी बघा, 1 रेष, 2 3 4. मग 4 झिरो लावा. यस ओके. सात्विक बेटा करेक्ट आहे का? चलो 1 2 3 4 बरोबर आहे. यस मिलीमीटर. शाबास. हर्ष बेटा तुझे आलतं बरोबर, पहिल्यांदाच आलतं. यस ओके करेक्ट आहे. बघा किती सोपं आहे कन्व्हर्जन. तेजस्विनी बेटा तू काय केलं? 127च्या पुढे 2 झिरो लावली नाही ना. काय करायचंय? किती भिंती उभ्या आहेत मधामध्ये, उभ्या रेषा किती येतात ते बघायचं आणि तेवढे शून्य लावायचे. ते डेका आहे, डेसी नाही. डेका आणि तिकडे मिली आहे. काही जणांनी याला डेसी घेतलंय. बरोबर बघा, डेका वेगळा आहे, डेसी वेगळा आहे. डेका मित्र आहे, डेसी मैत्रीण आहे त्याची. लक्षात
बर अजून एक घेऊ, काही जणांना थोडासा गोळ झाला, अजून एक घेऊ पाहता झालंय. हा कंप्लीट, नोट करत चला फक्त तुम्ही. हा झालं का बघा आता. आता समजा आपल्याला म्हटलं 17 हेक्टोमीटर, 17 हेक्टोमीटर इक्वल्स टू किती मीटर? चला 17 हेक्टोमीटर इक्वल्स टू किती मीटर? चला सांगा बरं. लई सोप्पा आहे, लगेच उत्तर येतं बघा हे. वा वा वा, हर्ष काल बेटा 1700. चला व्यवस्थित झालं का? हा लगेच आलं सात्विक. ओके, काय म्हटलंय बाळांनो त्यांनी? 17. पहिली स्टेप 17ला 17 लिहा. दुसरी स्टेप सांगा कशाचं रूपांतर कशात करतोय? हेक्टोचं रूपांतर मीटर मध्ये करतोय. हेक्टो मोठा आहे, मीटर छोटा आहे, म्हणजे या मोठ्याचं रूपांतर लहान्यात करतोय. राईट, हा मोठा आहे, या मोठ्याचं रूपांतर लहान्यात करतोय. मग जर समजा मोठ्याचं रूपांतर लहान्यात करत असेल, काय मोठ्याचं रूपांतर लहान्यात करत असेल तर पहा, मोठ्याचं रूपांतर लहान्यात करत असेल तर गुणाकारात 1 घ्यावा. घेतला. आता प्रश्न काय पडला की याच्या पुढे किती झिरो लावायचे ते कसं ठरवायचं? हेक्टो आणि मीटर मध्ये उभ्या किती रेषा येतात ते काउंट करायचं. श्रावण, चलो श्रावण महाराज बघा आता. थांबा थांबा, तुम्ही बरोबर घेतले का बघा. हेक्टो आणि मीटर मध्ये किती उभ्या रेषा आहेत बघा. हेक्टो कुठे? इथं. आणि मीटर कुठे? इथं. बाळांनो साईडच्या घ्यायच्या नाही रे, मधामधल्या. मधामधल्या काय बरोबर मध्यभागी असलेल्या घ्यायच्या, साईडच्या नाही घ्यायच्या बरं, मध्यभागी असलेल्या घ्यायच्या. मग आता मीटर इथं आहे, हेक्टोमीटर इथं आहे, बरोबर आहे. मग मधात किती येतात बघा. इथं मी वरी टिक करतो. 1 2, 2च आहेत ना. तुम्ही ही का घेतली? ही मधात येते का त्याच्या? नाही. तुम्ही ही का घेतली? ती बाहेर आहे ना. ही पण बाहेर आहे. फक्त मध्यभागी किती उभ्या रेषा येतात? 2. तर काय करायचं? 2 झिरो लावायचे. श्रावण बेटा 2 झिरो. आलं का उत्तर? 17 पुढे काय आलं? 2 झिरो मीटर. 1700 मीटर. यस, ओके. तेजस्विनी आलं, सिद्धी, सात्विक, हर्ष. ओके चला. यस और नो? यस. चला कंप्लीट. अजून एक बर तुम्ही सॉल्व करा. थोडंसं काही जणांचं अजून 1-2 जणांचं मिस्टेक होते. हा चला बघा आता. ज्या विद्यार्थ्यांनी आज ऍडमिशन घेतलेलं आहे, आज जॉईन झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी जसा वेळ मिळेल तसे मागचे लेक्चर बघा बाळांनो. प्रत्येक लेक्चर फार महत्वाचं आहे, मागचं बेसिकचं आहे. हा बरं, असं नाही की बाबा ते पुन्हा होणार नाही, पुन्हा होणार आहे ते, है ना. जसं सेकडेवारी असेल ना पातोटा, पुढे होणारच आहे, हे की नाही. जॉमेट्रीचं बेसिक असेल पुढे घेणारच आहे आपण, त्या सगळ्या गोष्टी घेणार आहे. पण जर वेळ असेल तुमच्याकडे, जसं आता वेळ मिळेल तसं मागचं बघत बघत या, अजून फायदा होईल तुम्हाला. ठीक आहे, चला क्लिअर झालं हे? ओके. पाहता समजा तुम्हाला असं दिलं, या इकडे. हे जमतंय का बघा बाळांनो. 13.5 दिले आणि तुम्हाला काय म्हटलंय त्यांनी? समजा डेसिमीटर म्हटलं, इक्वल टू किती सेंटीमीटर? किती सेंटीमीटर? दशांशाचा गुणाकार, दशांशाचा भागाकार है ना. डेसिमलचं मल्टिप्लिकेशन, डेसिमलचं फ्रॅक्शन, सॉरी डेसिमलचं डिव्हिजन, हे मी तुम्हाला शिकवलंय ऑलरेडी बरं.
आता सांगा बरं याचं उत्तर काय येईल. चला लवकर लवकर हो द्या. कोणाचं उत्तर येतंय बघूत आता. चला फास्ट. 13 सांगतो तुम्हाला. काही जणांचा हा थोडासा हे आहे. ओके सांगेल. बर अजून. हा असं जेव्हा मला कळतं ना की बाबा आता इथं या विद्यार्थ्याची ही मिस्टेक झालेली आहे, तर त्याच्यावरती मला आता काम करता येते. आता बघा इथून पुढे तुमचं कधीच चुकणार नाही आहे. कोणतं दशांशावाला असं. या तुमचं सगळं बरोबर आहे, पण शेवटी काही जणांचा थोडासा घोळ झालेला दिसतोय मला, मिस्टेक झालेली दिसते. या इकडे. आता इथून पुढे कधीच चुकणार नाही बघा. मी कसं सांगतो त्या लक्षात घ्या. चला आले का बाकी सर्वांचे. पाहता आता इकडे या थोडस. त्याच्या नंतर बघूत. या समजा 1.5 आहे आणि गुणिले 10 आहे, तर याचा गुणाकार मला करायचा आहे. कस करायचा आता मी ऑलरेडी शिकवलं बरं, पण काही जण म्हणल्यापेक्षा नव्हतेच तुमच्यातले त्याच्यात, कारण फार कमी विद्यार्थी होते. हा पार्ट जेव्हा झाला तेव्हा तुम्ही बेसिक लेक्चर म्हणून सुरुवातीला आहे बघा, बेसिक मॅथ म्हणून तिथं लेक्चर बघू शकता तुम्ही, ऍपमध्ये आहेत. चला झालं का. आलंय. पाहता काय करायचं बाळांनो, जेव्हा तुम्हाला हा पॉइंट येतो ना पॉइंट, तर असं समजा की बा पॉइंट नाहीच आहे. काय पॉइंट नाहीच आहे असं समजा. मग इथं पॉइंट जर मी काढला तर मला कोण दिसतं. 15 दिसतं. काय मी जर पॉइंट इथून काढला तर मला कोण दिसतं. 15 दिसतं. बरोबर आहे. मग 15 गुणिले 10 म्हटलं की माझं उत्तर काय आलं. 150 आलं. माझं उत्तर काय आलं. 150 आलं. बरोबर आहे. यस. पहा 15 गुणिले 10 केलं तर माझं उत्तर 150 आलं. पहिल्यांदा काय करायचं, पॉइंट नाहीच आहे म्हणायचं आणि 15च आहे म्हणायचं. मग 15 गुणिले 10 करा, 150 आलं. आता काय करायचं बाळांनो, हा किती संख्या सोडून पॉइंट होता. एक संख्या सोडून उजवीकडून मोजायचा. उजवीकडून किती संख्या सोडून पॉइंट होता. एक संख्या सोडून. मग या उत्तरामध्ये एक संख्या सोडून पॉइंट द्या. 15.0 आणि 15.0चं म्हणणं असते बाळांनो 15. पॉइंटच्या पुढे 0 असेल तर तो घेत नसतो. बरोबर आहे. आपल्या नोटबुक वरती असं असते बघा, RS 75.00. मग आपण त्याला काय 7,500 देतो का. नाही देत. किती देतो. 75च देतो ना. या पुढच्या झिरोचं काही काम असतं का. एवढे रुपये काय किंमत काय रजिस्टरवर RS 75.00. मग आपण काय करतो, फक्त 75च देतो ना. पुढचे घेतो का. नाही देत. पुढे काय आहे 00 आहे, ते घेत नसतात. आलं एक. ओके बर. अजून एक. समजा असं दिलं तुम्हाला 0.17 गुणिले 10 असं दिलं. आता काय करणार. पहा आता काय करणार. बघा आता मी आता इथं म्हणतो बा पॉइंट आहेच नाही. पॉइंट काढून टाकला. पहा पॉइंट काढला तर मला कोण दिसतं. 17 दिसतं. 17 गुणिले 10 करा. सगळ्यांनाच येतं 170 आलं. बरोबर आहे. मग आता किती संख्या सोडून पॉइंट होता. 2. किती संख्या सोडून 2. मग या उत्तरामध्ये तुम्ही 2 संख्या सोडून पॉइंट द्या. 1 2 2 संख्या सोडून पॉइंट. हे आलं 1.70 म्हणा किंवा 1.7 म्हणा. आलं लक्षात आता. ओके चला या आपल्या प्रश्नाकडे. आता या प्रश्नाकडे. आता हे 13.5 जशास तसं लिहून घ्या. 13.5 लिहिलं. बर मोठ्याचं रूपांतर छोट्यात करायचं का. छोट्याचं रूपांतर मोठ्यात करायचं हे ओळखा ना अगोदर. डेसी आणि दुसरं कोण सेंटी. डेसी इकडं सेंटी इकडं, म्हणजे डेसी मोठा सेंटी लहान. मोठ्याचंच रूपांतर लहान्यात करायचंय. काय मोठा आणि इकडं काय लहान.
जर मोठ्याचं रूपांतर लहान्यात करायचं असेल तर गुणाकारात काय घ्यावा? 1 घ्यावा. चला गुणाकारात 1 घ्या. घेतला. आता 0 किती लावायचे? डेसी आणि सेंटी मध्ये एकच भिंत आहे. डेसी आणि सेंटी मध्ये काय आहे? एकच भिंत आहे बघा. डेसी सेंटी एकच भिंत आहे. मग एकच 0 लावायचा. लावला. ओके. यस. बर. आता काय करा? समजा इथं दशांश आहेच नाही असं समजा. काय? दशांशच नाही तिथं. ओके. मग दशांश काढून टाकल्यावर मला कोण दिसतं? तर 135 दिसतं. 135 गुणिले 10 करा. हे येतं तुमचं 1350. बरोबर आहे की नाही? यस. मग आता लास्ट स्टेजला काय करायचं की बाबा एक संख्या सोडून तुमचा दशांश होता ना, तुम्ही सुद्धा एक संख्या सोडून दशांश द्यायचा. म्हणजे 135.0 असं येतं. काय येतं? एक संख्या सोडून दशांश द्यायचा. 135.0 म्हणजे 135 आणि पुढे काय आहे? सेंटीमीटर. सेमी. आलं लक्षात? नाही 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 नाही. आयत आयत आयत. कुंकड चालली तुझी गाडी? रे आयत महाराज, किधर जा रही तुम्हारी गाडी? काय म्हटलं मी? दशांश इथं नाहीच आहे असं समज. मग 135 दिसतंय मला. 135 गुणिले 10 कर 1350 येतं. मग 1350 मध्ये एक संख्या सोडून दशांश दे ना. का? कारण एक संख्या सोडून दशांश होता. मग उत्तरात एक संख्या सोडून दशांश दे. मग इकडून एक संख्या सोडून दशांश दिल्याने ते 0 पॉईंट अलीकडे येतं ना. बरोबर आहे? हा. मग 135 म्हणा किंवा 135.0 म्हणा. आलं लक्षात? बरं. आता 2-3 एक्झाम्पल असे घेऊ. पहा. तुमचं हे क्लिअर झालं का? ओके. उशीर केला रे काही जणांनी. पहा आता. हा. लक्षात घ्या. पहा. समजा बाळांनो इकडे लक्षात घ्या. 1700 असेल आणि भागिले 10 असेल. म्हणजे डिवाइड मध्ये 10 असेल तर काय? एवढं सोपं कुठं असते का म्हणा सर? लई लवकर सांगतो बघा मी. लईच सोपं विचारल्यान राव तुम्ही. का बात कर रहे? ये तो बहुत सोपा है. बहुत इजी है ना? बहुत आसान है. इथलं सोपं विचारतात काय कुठं म्हणा? लगेच सांगतो म्हणा मी. 0 कटला उत्तर 170 आलं. आलं की नाही? आलं. बरं. 2951 सॉरी 4 भागिले इथं 10 आहे समजा. याचं उत्तर काय येईल? याचं उत्तर कोण सांगेल मला सांगा. वरच्याचं आलं. लई सोपं आहे ते. चला क्लिअर झालं हे. याचं उत्तर सांगा. कोण सांगेल? फास्ट. आपल्याला 2 प्रश्न उलट घ्यायचे अजून. आणि तिथे कधी कधी येऊ शकतं ना असं. हे बघा गणितामध्ये बेसिक संकल्पनावरती काय कुठं विचारलं जाईल किंवा कशाचा फायदा कुठं होईल काहीच सांगता येत नसतंय. त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टी क्लिअर पाहिजे. मग तो विद्यार्थी 4थी 5वी 6वी 7वी 8वी कोणताही असो, 10वीचा असो 9वीचा असो काही असो. ओके. कोणताही असो तर त्याच्यामध्ये तुम्हाला आल्याच पाहिजे त्या सर्व गोष्टी. ठीक आहे. चला झालं का? क्लिअर? हा. वा 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 वा. शाबास आयत महाराज. युअर आन्सर इज करेक्ट. तू काय लिहिलं बेटा? हर्ष. पाय आता काय करायचं? हा. आता बाळांनो जर समजा डिव्हाइड मध्ये छेदस्थानी मध्ये डिनॉमिनेटर मध्ये 1 0 असेल ना तर ही संख्या जशास तशी लिहायची. आणि 1 0 असेल तर काय करायचं? एक संख्या सोडून दशांश द्यायचं असं. बरं अजून एक समजा 2954 डिवायडेड बाय 1000. याचं उत्तर काय येईल? पहा. याचं उत्तर काय येईल? हे लागलं तर लागू शकतं आपल्याला. कुठं कामात आलं तर येऊ शकतं. बरं महत्वाचा कन्सेप्ट आहे. असं नाही की बाबा कंपल्सरी येईलच पण येऊ शकतं. बरं हे. हा. कुठेही 10 भागायचं असतं काहीतरी असतं. याचं सांगा वरच्याचं काही. बाळांनो खाली किती शून्य येतात? 3. मग वरची संख्या जशास तशी लिहा. लिहिली. आता 3 संख्या सोडून दशांश द्या. 1 2 3 3 संख्या सोडून दशांश. हे आलं याचं उत्तर. कळलं आता तुम्हाला? ओके. गरज पडली तर पडू शकते किंवा भविष्यात हे आपल्याला कुठेही कामात येऊ शकतं. आलं लक्षात? ओके. चला मग आता झालं नाही? डन. यस. आता आपण जाऊयात थोडंसं उलट टाईपचे प्रश्न. आपण काय घेतलं मग?
मोठ्याचं रूपांतर लहान्यात करणे, एवढंच घेतलं ना. आता स्मॉल युनिट इज कन्वर्ट इनटू लार्ज युनिट, ह्या टाईपचे काही क्वेश्चन घेऊ आपण. या पहा, आता समजा तुम्हाला असं दिलं 1500 डेसिमीटर इक्वल्स टू किती आणि म्हटलंय पुढं मीटर. किती मीटर सांगा. चला, टाइम होत आलाय आपला, फास्ट हो द्या. सेम तिथं फक्त काय येतं इकडं बघा, फक्त स्टेप तेवढ्याच. पहिली स्टेप काय आहे तसं लिहा. दुसरी स्टेप काय, लहान्याचं मोठ्यात का मोठ्याचं लहान्यात हे ठरवा. तिसऱ्या स्टेपला कॅल्क्युलेशन करा. 0 कापा, काय कापायचे तर कापा तिथं. बरोबर आहे की नाही. हा चला, सेम पहिल्यांदा काय करा, 1500 लिहून घ्या. घेतलं लिहून 1500. बर, आता सांगा मोठ्याचं का लहान्याचं मोठ्यात रूपांतर करायचं. बर, थांबा हर्ष महाराज, किधर जा रहे हो, तो रुको थोडासा रुको. हा, आता डेसीचं रूपांतर मीटर मध्ये करायचंय. डेसी छोटा आहे का मीटर छोटा आहे. डेसी इकडे मीटर इकडे, म्हणजे याचा अर्थ डेसी छोटा आहे, मग लहान्याचं रूपांतर मोठ्यात करायचं. आता लहान्याचं रूपांतर मोठ्यात करायचं, मग काय घ्यायचं रे बाळांनो, भागाकारात घ्यायचं. 1 लहान्याचं रूपांतर मोठ्यात करायचं तर भागाकारात 1 घ्यायचा, डिवाइड मध्ये 1 घ्यायचा. लक्षात. ओके. हा बर, घेतला 1. ओके, आता पुढे पहा काय करायचं. सेम बाकी. डेसी आणि मीटर मध्ये किती भिंती आहेत बरं, अशा उभ्या रेषा किती येतात. एकच आहे. हे काय, डेसी इथं मीटर इथं एकच आहे, मग एकच शून्य लावायच्या पुढे. लावला. आता 1500 भागिले 10 भागाकार तर कोणालाही करता येतो म्हणा. घ्या 150 पुढं काय मीटर. 150 मीटर. करेक्ट. हर्ष कळलं बेटा. हा बघा काय केलं मी, या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं ते. आता मला तू सांग पहिले पुढच्याच उत्तर. हा चला, नोट करत चला. क्वेश्चन तिथं क्वेश्चन घेतला की नोट करायचा. हा, आजचं लेक्चर सर्व पालकांनी सुद्धा बघू शकता. बघा, जे पालक लेक्चर अटेंड करताय ना त्यांनी पूर्ण लेक्चर बघू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा आपल्याला बुक मधल्या पद्धती किती अवघड असतात आणि आपण त्याला किती सोपं करून शिकवतो हे तुम्हाला कळेल. यस. ओके, चला झालं का. बर, अजून पाहता. आता याला पाठ नाही बरं करायचं बाळांनो. हे तुम्ही बुक मध्ये बघितलं ना, ह्याला लिहिलेलं आहे खाली 10चा मायनस तिसरा घात, 10चा मायनस दुसरा घात, 10चा वर्ग, 10चा तिसरा, असं लिहिलेलं आहे. काय गरज आहे पाठ करायची, है की नाही. तुम्हाला फक्त मित्रांचे नाव ध्यानात ठेवायचे. काय काय मित्रांचे नाव, डेका हेक्टो किलो, डेसी सेंटीमिली. पाहता. हर्ष तू सांग आपलं हे. हर्ष बेटा, आता तुला सांगायचा पहिल्यांदा उत्तर. पहा, समजा आपल्याला असं म्हटलं 27,000 बाबू 27,000 सेंटीमीटर इक्वल टू किती डेकामीटर. किती डेकामीटर. चला हा सांगा. लवकर लवकर सांगा. वा वा वा. चला, आयत महाराज, सात्विक, सिद्धी, हर्ष, बोलो. तेजस्विनी. चला, आणि हे स्वतःचे नाव टाका बाळांनो. मम्मीचं पप्पाचं नाव टाकायचं नाही. नाहीतर समजा एखाद्यानं पप्पाचं नाव टाकलं, मग आपण बोलताना काय म्हणतो, अरे वा 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 शाबास बाळा. मग पप्पा काय बाळा आहेत का, नाही ना. हा, मग ते पप्पाला म्हणले आणि होतं ना बेटा. मग त्याच्यामुळे काय करायचं, आपले नाव टाकायचे तिथं. हर्ष बरोबर आहे. चला, एक ही बार गलती होती है ना, दोबारा नहीं गलती हो ना. शाबास. चला, काय आहे 27,000 ऍज इट इज लिहून घ्या. दुसरी स्टेप काय बाळांनो, सेंटी मोठा का डेका मोठा. सेंटी छोटा डेका मोठा, म्हणजे याचा अर्थ लहान्याचं रूपांतर मोठ्यात करतो. कशात करतो, मोठ्यात करतो.
मग आपल्याला भागाकारात घ्यायचा असतो. लहान्याचं रूपांतर मोठ्यात करायचं, तर बघा इकडं लहान्याचं रूपांतर मोठ्यात करायचं, भागाकारात घ्यायचा कोण, 1 घ्यायचा. बर आता सांगा मला ह्याच्या मधात किती भिंती येतात? चला बरं भिंती मोजा बरं, कोणाकोणाच्या, डेकाच्या आणि सेंटीच्या. बघा सेंटी इथं आहे, डेका इथं आहे, भिंती मोजा. आता मी गोल करतो त्या भिंतीला. सेंटी इथं आहे, डेका इथं आहे. मग पहा 1 भिंत, 2 भिंत, 3 भिंत, 3च रेषा आहेत. मग 3 झिरो लावा. अरे ये तो 3 झिरो कैंसिल हो गए ना जी, तो तुम्हारा आंसर कैसा क्या आ गया? अरे बराबर देखो ना यार, का बात कर रहे ससुरो तुम भी। आता 3 0 कट गए ना जी, का बात कर रहे। 27 आ गया। आगे का है, डेकामीटर है, तो तुहार 1 0 कैसे क्या बाकी रह गया? अरे वो आयत वाह, तुहार 0 कैसे क्या। सात्विक तुझं बरोबर आलतं का? ओके आयत महाराज। और एक लेंगे, गलत नहीं होना, गलत होंगे तो और एक एग्जाम्पल होगा। चलो और एक एग्जाम्पल लेंगे। करेक्ट, यस। चूक नाही होऊ द्यायची बाळांनो. ह्या ऑल काउंट करताना 1 2 आणि 3 लगे डेका लागलं ना राव पुढे. हा तुम्ही त्याच्या मागची बी ती बाजू काउंट करताय तिकडची, ते नाही करायचं. चला एक लास्ट, आपका लास्ट क्वेश्चन हुआ। आप देखते हैं किसका आंसर सही आवत है, किसका आंसर गलत आवत है। चलो 1 2 9 5 4 बघा, टेन्शन घ्यायचं नाही, काही बी असू द्या. डेका मीटर इक्वल्स टू किती किलो, किती किलो, किलोमीटर। चलो किलो, चलो बोलो, शाबास। चला सांगा फास्ट। चला अरे एवढं सोप्पं पाहता। 1 2 9 5 4 जशास तसं लिहिलं। बोलो छोटे का बडे में या बडे का छोटे में करना है कन्वर्जन। चला डेका आणि किलो, डेका इथं आहे, किलो इथं आहे, डेका लहान आहे, किलो मोठा आहे, म्हणजे हे लहानाचं रूपांतर मोठ्यात करा। मुद्दाम घेतलं बाळांनो आम्ही असं। मग भागाकारात 1 घ्या, घेतला, शाबास, उत्तर आला। आता करेक्ट आलं, करेक्ट। हा आता सांगा डेका आणि किलो मध्ये मधात किती भिंती येतात? 1 2, हरी मधात तर 2च भिंती येतात, मग 2 0 लावा, शाबास। ओके, मग आत्ताच सांगितलं मी, खाली जर 2 शून्य असतील ना आणि वरी जर आपल्याला भाग देता येत नसेल, संख्या असतील आणि खाली 0 2 असतील, 2 संख्या सोडून दशांश द्या, म्हणजे काय आलं 129.54 किलोमीटर। करेक्ट, यस, शाबास बेटा, कन्सेप्ट क्लिअर झाले आज। आता हे समजलं ना की उद्या काय येणार त्याच्या पुढचं, ग्राम, सेंटीग्राम, किलोग्राम, डेकाग्राम, हेक्टोग्राम, असं मीटरच्या जागी ग्राम, बाकी सेम सगळं जशास तसं। त्याच्या पुढचं काय येतं? लिटर, मिली लिटर, डेसी लिटर, सेंटी लिटर, किलो लिटर, डेका लिटर, पुढे हेक्टो लिटर, झालं सेम असंच, राईट। ओके, कळालं? यस, कंप्लीट झालं ना? ओके, चला आता बाळांनो आपल्याला इथून मागे ज्यांनी नोटबुक व्यवस्थित केला असेल, नसेल केलं माहित नाही, जाऊ द्या, किंवा मामाच्या गावाकडेच राहिले, तिकडे गेलो तिकडेच राहिले, क्लास करायचा, फिरता क्लास केलो, फिरायला गेलो तिकडेच नोटबुक राहिलं है ना, गणपतीपुळेलाच नोटबुक आहे म्हणायचं, तिकडे सिंधुदुर्गलाच अडकलं माझं नोटबुक म्हणाव, जाऊ द्या।
जे जिकडे आहे तिकडे राहू द्या. आता सोमवार पासून प्रॉपर पद्धतीनं व्यवस्थित प्लॅनिंगनं आपल्याला आता अभ्यासाला सिरियसली स्टार्ट करायचं बाळांनो. हा भाग आतापर्यंत मी बेसिक घेतला पूर्ण, पण सोमवार मात्र काय असेल, रेग्युलर लेक्चर असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून ऍडमिशन घेतलं नाही, ज्यांना घ्यायचंय, त्यांनी सोमवारच्या अगोदर घ्या. कारण काय असतं, कोणत्याही कामाची सुरुवात महत्वाची असते. पहिल्या लेक्चर पासून आपण जर प्रेझेंट असेल ना बाळांनो, तर असं म्हणजे प्रत्येक गोष्ट अंडरस्टँड झाल्यासारखं वाटतं. पण तुम्ही मधातच आले जुलै महिन्यामध्ये, मागचे 10 लेक्चर गेलेत, नाही समजणार. तो विद्यार्थी काय करेल, 1-2 महिना त्याला असंच लागतं समजायला की नेमकं चालू काय आहे. त्याच्यामुळं कधीही कशाची असो सुरुवात महत्वाची आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं नसेल, मग ते 3री पासून तर 8वी पर्यंतचा कोणताही कोर्स असो, तर त्याला तुम्हाला सोमवारच्या अगोदर ऍडमिशन घेणं आहे. आम्हाला काही अडचण नाही, तुम्ही जुलैमध्ये घ्या, ऑगस्टमध्ये घ्या. मी बघितलं गेल्या वर्षी मार्च एप्रिलमध्ये परीक्षा होती, मार्च एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुद्धा ऍडमिशन घेतलेत. काय फायदा त्याचा मला सांगा. एप्रिलच्या 26 तारखेला पेपर आहे आणि तुम्ही 15 तारखेला ऍडमिशन घेताय कोर्सला एप्रिलच्या, काय फायदा त्याचा. ते विद्यार्थ्यांना काय करायला पाहिजे, अरे पूर्ण वर्ष द्या त्याला, पहिल्या दिवसापासून द्या. म्हणून तुम्हाला म्हटलं की ज्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांना तुम्ही घ्यायला सांगा, किंवा जे जे पालक लेक्चर बघताय त्या पालकांना सुद्धा विनंती आहे, आपापल्या पाल्यांना ज्यांना ज्यांना वाटतं की बाबा माझं पाल्य नवोदयमध्ये सिलेक्ट व्हावं, स्कॉलरशिपमध्ये सिलेक्ट व्हावं, NMMS स्कॉलरशिप मिळावं, तर त्यांनी पहिल्या लेक्चर पासून लेक्चर अटेंड करणं गरजेचं आहे. ओके, चला मग आलं लक्षात सर्वांच्या. यस, चला बाळांनो, बोर्डवरचं क्लिअर झालं. आजचा चॅप्टर संपला. आजचा चॅप्टर व्यवस्थित समजला का? यस, चला मग सर्व गोष्टी क्लिअर झाल्या. ओके, चला थांबूत मग. डन. यस, बाय बेटा, बाय, गुड नाईट. चलो, गुड नाईट. हा, डन. बरं, एक राहिलं, नंबर राहिलं बाळांनो तुम्हाला. 90 21 10 10 29 10 10 29 हा नंबर आहे आपला ऑफिशियल. याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता, किंवा 70 70 09 09 47 हा 2 आपले ऑफिशियल नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता काही डाऊट असेल तर. यस, हां, आपण वर्तुळ फक्त अँगलच घेतले का? बरं, ठीक आहे, जाऊ द्या ना, आपण वर्तुळ चॅप्टर घेणारच आहे की पुन्हा. यस, ओके, चलो, डन. बाय बाय बेटा, बाय, गुड नाईट. ओके, थँक्यू.